रामराजे कधीच भाजपमध्ये नसल्याने भाजपची त्यांची फसवणूक करण्याचा प्रश्नच नाही, कारण रामराजे जिथे आहे तिथे ते कधीच इमानदारीने राहिले नाहीत। ज्या शरद पवार साहेबांनी 20 वर्ष मंत्रीपद, 7 वर्ष सर्वोच्च सभागृहात सभापतीपद दिलं, 27 वर्ष ज्या माणसाने रामराजेंना सत्तेत ठेवलं, त्या रामराजेंनी एका मिनिटात शरद पवारांना सोडून अजित पवार गटात सामील झाले। त्यामुळे यासारखी दुसरी कुठलीही गद्दारी किंवा बेईमानी असू शकत नाही। अजितदादांनी सुद्धा या बजेटमध्ये रामराजेंना बरेच पैसे मंजूर करून दिले। त्यांच्यासोबत सुद्धा आता रामराजेंनी बेईमानी केली। ज्या युतीच्या सरकारमध्ये ते सत्तेत आले त्याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी काम करून गद्दारी केली। हा गद्दारीचा विषय हा आत्ताचा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी सुद्धा गद्दारी करण्याचा त्यांचा इतिहास आहे। आज सुद्धा रामराजे महायुतीसोबत तुतारीसोबत गेलेल्या माझ्या भावंडांना माझा आशीर्वाद आहे असं म्हणतात। चुकून हे जर फलटणमध्ये आरक्षण नसतं तर दीपक चव्हाण यांचा विषय सुद्धा त्यांनी घेतला नसता। लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे। हरियाणाचा निकाल लागल्यामुळेच अजून सुद्धा रामराजे महायुतीसोबत आहेत। त्यांचा एक पाय महायुतीसोबत आहे तर दुसरा पाय तुतारीसोबत आहे। म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता आली तर संजूबाबा पिट्टूबाबा आहेतच आणि महायुतीची सत्ता आली तर मी इकडे आहे। त्यामुळे दोन्ही बाजूकडून माझं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची रामराजेंची दुपटी भूमिका आहे, असा गणगणात आमदार जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना रामराजे यांच्यावर केला। पक्ष सोडताना कधी रणजितदादांचं नाव घेतात आणि मी तर त्यांच्या तोंडावरच आहे। एवढा भित्रा आहे हे मला आत्ता कळालं। जयकुमार गोरे सत्ता नसताना तुमच्यासोबत लढलेला आहे। 17 वर्षे संघर्ष केलेला मी, माझ्यावर 22 ते 25 केसेस केलेले आहेत। त्यामुळे आता ते भिवून पार्टी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे ही लढाई ही निर्णायक लढाई असेल, जो किया वो भुगतना पडेगा असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे। फलटणमध्ये संजीव राजेंनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे, याचा काही अरे आपल्याला एक लक्षात घ्या, भाजपनं फसवणूक करण्यासाठी रामराजे कधीही भाजपमध्ये नव्हते। रामराजेंचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या इतिहासावर मी बोलणार नाही। पण रामराजे जिथं आहेत तिथं कधीच इमानदारीने राहिलेले नाहीत। ज्यावेळी ते शरद पवार साहेबांच्याकडे होतं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 20 वर्ष मंत्री केलं, ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना 7 वर्ष या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद दिलं, 27 वर्ष ज्या माणसानं रामराजेंना सत्तेत ठेवलं, एका मिनिटात त्या माणसाला सोडून रामराजेंनी दिलं। म्हणजे आपण म्हणतो ना, याच्यासारखी दुसरी गद्दारी बेईमानी असूच शकत नाही, असूच शकत नाही याच्यापेक्षा बेईमानी। आणि ते आपण बघितलं। आणि त्यानंतर ते अजितदादासोबत आले। अजितदादांनी आता आपण बघितलं, या बजेटमध्ये एवढे पैसे रामराजेंना दिले, एवढे पैसे रामराजेंना दिले, त्यांच्यासोबत आता बेईमानी केली, त्यांच्यासोबत बेईमानी केली। ज्या भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारमध्ये आले, या सरकारनं त्यांना मदत केली, त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी गद्दारी केली। पण हा गद्दारीचा जो विषय आत्तापासून नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याशी स्वराज्याशीही गद्दारी करणारी ही माणसं आहेत। त्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही आता। पण त्यांनी तेव्हापासून गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे, याविषयी वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही। आजसुद्धा काय बघा परिस्थिती, म्हणे मी महायुतीसोबतच राहणार आहे, माझे आशीर्वाद तुतारीसोबत गेलेल्या माझ्या भावांच्या सोबत राहतील, लोकांच्या नाही, भावांच्या सोबत। आजसुद्धा रामराजे बोलत असताना कधीही म्हणले नाहीत की मी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय देईन किंवा कार्यकर्त्यासाठी। जर चुकून हे आरक्षण नसतं तर दीपक चव्हाणांचा विषय झाला नसता। आजही माझा संजीव बाबा वाचला पाहिजे, माझा पिट्टू बाबा वाचला पाहिजे, माझा दुसरा एक कुठला तरी, आता नवीन युवराज आहेत सगळे, अनिकेत राजा आहेत, आणखी दुसरे कुठले कुठले आहेत, या सगळ्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे। पण आता एक लक्षात घ्या, काळ बदललेला आहे, लोकांनी ह्यांना ओळखलेलं आहे। आजसुद्धा हरियाणाचा निकाल लागला नसताना तर रामराजे 100% स्वतः पण तुतारी वाजवली असते। पण हरियाणाचा निकाल जसा लागला तसा गडी पुन्हा कन्फ्यूज झाला आहे। मग त्याचा एक पाय आता युतीसोबत आहे भाजपच्या आणि दुसरा पाय तुतारीसोबत आहे। म्हणजे तिकडची सत्ता आली तर संजीव बाबा पिट्टू बाबा तिकडं आहे, इकडची सत्ता आली तर मी इकडं आहे। त्यामुळे दोन्ही बाजूनं माझं संरक्षण व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे। पण आपण बघितलं असेल, पक्ष सोडताना किंवा हे निर्णय घेताना कधी रणजितदादांचं नाव घेतलं आहे आणि बऱ्याचदा बहुतांश वेळा माझं नाव घेतलं आहे। पण हा एवढा भित्रा आहे
हे मला आत्ता कळालं. जयकुमार गोरे तर सत्ता नसताना लढला आहे तुमच्यासोबत. 17 वर्ष संघर्ष केला आहे. 20, 22, 25 केसेस माझ्यावर घातल्या, कधी थांबला नाही. आपल्यावर तर एक केस होती का काय असं वाटलं, एक केस होती का काय असं वाटलं. तेव्हा आपण भेला आणि आपण आमचं नाव सांगून आता पार्टी बदलायचा प्रयत्न करतो. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत हे मान्य आहे तुम्हाला, परंतु त्यांचे कॅन्डिडेट आता निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला? आता मी एवढंच सांगेन की मी अनेकदा बोललेलो आहे. आता निवडणूक लागलेली आहे. आत्ता मैदानात घेतो येतात. ही लढाई ही निर्णायक लढाई असेल. मी आधीच सांगितलं आहे, जो किया है वो भुगतना पडेगा. जे केलं आहे त्याला उत्तर मिळेल आणि निवडणुकीत जनता त्याला उत्तर देईल. एवढंच मी आता सांगितलं. तुम्ही प्रचाराला जाणार का बुलढाण्यामध्ये भाजपचे उमेदवार? बिलकुल जाणार. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असल्यावर तर जाणार आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थक उमेदवाराच्या प्रचारालाही जाणार. भाऊ, तुम्हाला कुठेतरी वाटतंय का की सिंचन घोटाळा असेल किंवा जिल्हा बँकेतील काही घोटाळे समोर आलेले, यामुळं त्यांनी त्यावेळी ते निर्णय घेतले अजित पवार? अरे बाबा, सिंचन घोटाळा हा खूप मोठा विषय रामराजेंचा आहे. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतंत्र बैठक आपल्याला घ्यायला लागेल. पण या सिंचन घोटाळ्याचा आपण केलेलं पाप लपवण्यासाठी आपण सत्तेसोबत राहिलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कायम घेतलेली आहे. आणि हे घोटाळे लपवायला मग आत्ता तरी काय कारण आहे? दोघांनी दोन्हीकडे थांबायचं काय कारण आहे? माझा आशीर्वाद आहे म्हणून पण सांगायचं आणि पुन्हा इकडं थांबायचं. पुन्हा जर उद्या तिकडचं सरकार आलं तरी घोटाळ्यापासून संरक्षण झालं पाहिजे. इकडचं सरकार आलं तरी पुन्हा मी सरकारचा भाग आहे म्हणून माझं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. तर माझं म्हणणं आहे की रामराजेपेक्षा खूप मोठे विषय इथं आहेत आपल्याकडे. त्यामुळे तो रामराजे एवढ्या भित्र्या माणसाबद्दल सारखं काय विचारता मला तुम्ही? भाऊ, मान खटावचे उमेदवार भाजपकडून तुम्हीच आहात आणि महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार निश्चित होत नाही किंवा त्याचा चेहरा समोर येत नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून फायनल व्हायचा आहे. भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं काम जयकुमार गोरे करेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही अजून उमेदवारी जाहीर केली नाही. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आमची पूर्वतयारी चालू आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की या मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विक्रमी मताने निवडून येईल. थँक्यू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.